विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये बी एड फर्स्ट यामधील काही चेंजेस झालेले आहेत. तर यामध्ये EPC 106 हे जे प्रॅक्टिकल आहे, या प्रॅक्टिकलमध्ये आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलेले आहेत की कंटेंट ॲनालिसिस. आता कंटेंट ॲनालिसिस बरोबरच आपणाला दुसरा भाग पाहायचा आहे, तो ऑब्जेक्टिव्ह फॉर्म्युलेशन, म्हणजेच उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण. उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण पाहत असताना थोडक्यात आपण अगोदर त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. हे जी उद्दिष्ट आहेत, या उद्दिष्टांचं आणि स्पष्टीकरणाचा जो अभ्यास केलेला आहे, त्याचे जनक आहेत डॉक्टर ब्लूम आणि त्यांचे सहकारी. यांनी काय केलेलं आहे, तर उद्दिष्ट क्षेत्राचे वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये त्यांनी 3 क्षेत्र पाडलेली आहेत. पहिलं क्षेत्र आहे बोधात्मक क्षेत्र, दुसरं आहे भावनात्मक क्षेत्र आणि तिसरं आहे क्रियात्मक क्षेत्र. आता आपणाला जी वर्ग उद्दिष्टे पाहायची आहेत, ती आहेत बोधात्मक क्षेत्रातली. म्हणजे वर्ग उद्दिष्ट जे असतात ती बोधात्मक किंवा आपण त्याला कॉग्नेटिव्ह डॉमेन्स असं म्हणतो, जेणेकरून त्याचा उपयोग आपणाला काय करावा लागतो, वर्गामध्ये करावा लागतो. कुठलाही घटक शिकवत असताना आपण काय करतो, अगोदर त्याची उद्दिष्ट काय आहेत, तो धडा शिकवण्यामागचं उद्दिष्ट काय आहे, ते उद्दिष्ट अगोदर डोळ्यासमोर आणतो आणि मग तो पाठ, तो आशय विद्यार्थ्यांना समजून सांगतो. आणि समजून सांगितल्यानंतर त्यांचं इव्हॅल्युशन ज्यावेळेस आपण करतो किंवा त्यांचं मूल्यमापन ज्यावेळेस करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की मी जो आशय शिकवलेला आहे, मला त्या आशयामधील व्याख्या असतील, संज्ञा असतील, नियम असतील किंवा वर्णन असेल, हे विद्यार्थ्याला जर बिनचूक समजलेलं असेल, तर विद्यार्थी काय करतो, तुम्हाला प्रतिसाद देतो. हा जो प्रतिसाद कधीचा आहे, तुम्ही पूर्ण आशय शिकवल्यानंतरचा आहे. पण अगोदरच आपण काय करतो, ही उद्दिष्ट ठरवतो. म्हणजे जसं बघा, भाकीत केलं जातं की ह्या अगोदरच्या येणाऱ्या वर्षामध्ये पर्जन्य एवढं पडणार आहे, इतका मिलीग्राम पाऊस येणार आहे, पडणार आहे, असं जे काही भाकीत केलं जातं, हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगते मी. तसंच उद्दिष्ट जे अगोदर आपण ठरवतो ते भाकिताप्रमाणेच असतात की मला मुलांच्याकडून ही उद्दिष्ट साध्य करून घ्यायची आहेत. तर त्यातलं बोधात्मक क्षेत्रातली जी उद्दिष्टे आहेत, ती आपण स्पष्टपणे बघूयात आज, जेणेकरून त्याचा उपयोग आपण वर्ग उद्दिष्ट म्हणून करत असतो. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे ज्ञान. त्याला आपण इंग्लिशमध्ये नॉलेज असं म्हणतो. उद्दिष्टांची सर्वात खालची पायरी म्हणजे ज्ञान, म्हणजे सगळ्यात खालचं आहे, बेसिक आहे. या ज्ञानामध्ये असं अपेक्षित नाही की ते अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, त्याला ते आलंच पाहिजे, असं नाही आहे. एखादा नियम, एखादी संकल्पना, एखादी व्याख्या त्या विद्यार्थ्यांनी काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. मग विद्यार्थी काय करतात, पाठांतर करतात. म्हणजे ज्ञान या पायरीत पाठांतर लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता ह्याची स्पष्टीकरणं कशी लिहायची, ते आपण आता थोडक्यात बघूया. आता ज्ञानाची स्पष्टीकरणं तुम्हाला काय लिहावी लागतील, ज्यावेळेस तुम्ही लेसन प्लॅन तयार करता त्यावेळी ज्ञान आणि उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणे अगोदर लिहिणं क्रमप्रत असतं. ज्ञान लिहिलं, ज्ञानाची स्पष्टीकरणं काय येतात बघा, विद्यार्थी नियम सांगतो, विद्यार्थी व्याख्या सांगतो, विद्यार्थी सूत्र सांगतो, विद्यार्थी संज्ञा सांगतो इत्यादी. विद्यार्थी पर्याय ओळखतो, म्हणजेच ओळखतो, सांगतो. हे जे सुचवतं आहे ना, हे शब्द जे सुचवतात ना, ते फक्त वरवरची पायरी दर्शवतात. म्हणून ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, सगळ्यात खालची पायरी. यानंतर पुढचं उद्दिष्ट आपल्याला जे लिहायचं आहे, पाहायचं आहे,
ते उद्दिष्ट आहे आकलन. आता आकलनाचा अर्थ नेमका काय आहे बघा. आकलनाचा अर्थ मिळालेल्या माहितीचा अर्थ समजणे होय. म्हणजेच त्याला ते कळणं. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये हां, तुम्हाला कळलं का? असं आपण म्हणतो. विद्यार्थी म्हणतात, हां मॅडम, व्यवस्थित आम्हाला हे गोष्ट कळलेली आहे. कळणं, साध्या सोप्या भाषेत कळणं, त्यांना त्याचा अर्थ समजणं, हे आकलनामध्ये अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला जर संबंधित भाग व्यवस्थितपणे समजत असेल, तर तो तुलना करणे, शोधणे, सूचना करणे, वर्गीकरण करणे, स्वतःच्या भाषेत त्याचे विवेचन करणे इत्यादी क्रिया काय तो करू शकतो. आता आकलनाची स्पष्टीकरणं कशी लिहायची बघा. विद्यार्थी वर्गीकरण करतो. विद्यार्थी स्पष्टीकरण करतो. विद्यार्थी उपकरणं आणि साधने निवडतो. विद्यार्थी फरक स्पष्ट करतो. विद्यार्थी साम्य शोधतो. ही स्पष्टीकरणं त्या आशयाच्या संदर्भात लागू करून तुम्हाला काय करायची आहेत, तुमच्या लेसन प्लॅनमध्ये लिहायची आहेत. असे पॉईंट लिहायचे नाहीत. त्या आशयाशी निगडीत ते पॉईंट तुम्हाला लिहावे लागणार आहेत. येते ना लक्षात. आता यानंतरचं पुढचं जे उद्दिष्ट आहे आकलनानंतर येतं आहे नेमकं उपयोजन. म्हणजे उपयोगात ती गोष्ट आणणे. एखाद्या मुद्द्याचे नियमाचे आकलन व्यवस्थित झाले तरच त्याचा उपयोग इतरत्र करता येऊ शकेल. यालाच उपयोजन असे म्हणतात. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो की आपण त्याला एखादी क्रिया शिकवली तर ती विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे. त्यांनी ती करून दाखवली पाहिजे. तुम्ही काय करता, वर्गामध्ये गणित सोडवून दाखवता. मग विद्यार्थ्यांना त्याची दुसरी उदाहरणं देता की विद्यार्थ्यांना म्हणता तुम्ही हे सोडवा. ज्यावेळेस विद्यार्थी ते समीकरण व्यवस्थित सोडवतो त्यावेळेस त्याचं काय झालं, उपयोजन म्हणजे उपयोगात त्यानं त्याचं नॉलेज आणलं. ह्या उपयोजनाअंतर्गत बघा स्पष्टीकरणं कशी लिहायची. तर विद्यार्थी प्रयोगावरून अनुमान काढतो. विद्यार्थी कार्यकारण भाव शोधून सांगतो. विद्यार्थी नवीन उदाहरणे देतो. विद्यार्थी सहेतुक निवड करतो. आता साधे सोपे छोटे छोटे प्रश्न आपण भारताबद्दल त्यांना माहिती सांगितली की भारत देश असा आहे, भारत देशाचे हे गुणधर्म आहेत, भारताचं काही प्रादेशिक भागाचे तुम्ही गुणधर्म सांगितले. तर याच्यासोबतच तुम्ही आपल्या भारताच्या शेजारी आशिया खंडातील इतर देशाबद्दल काय जाणता किंवा काय सांगता, हे जर त्या विद्यार्थ्याला सांगता आलं तर काय अर्थ घ्यायचा की त्याला तुम्ही शिकवलेला भाग व्यवस्थित कळलेला आहे आणि त्याला इतर भागाची सुद्धा माहिती सांगता येते. तो सांगू शकतो, दाखवू शकतो. म्हणजेच काय आहे तर त्यानं त्याचं ज्ञानाचं उपयोजन केलं. येते का लक्षात. हे झालं उपयोजन. म्हणजेच एक उदाहरण सांगितलं, विद्यार्थ्यांनी दुसरं उदाहरण तुम्हाला लगेच सांगितलं. आता प्रश्न उत्तर करत असताना तुम्ही एक प्रश्न विचारता आणि त्याचं उत्तर विद्यार्थ्यांनी सांगणं म्हणजे उपयोजन नाही, तर त्याच्यासारखंच दुसरं त्यानं करून दाखवणं म्हणजे उपयोजन आहे. गणितात ह्याचा तुम्हाला सारासार उपयोग कसा होतो ते सांगता येईल. किंवा इतर कविता असतील, तुम्ही एक कविता त्यांना व्यवस्थित गाऊन दाखवली, म्हणून दाखवली, तशीच दुसरी कविता जर विद्यार्थ्यांनी स्वतःची तयार करून दाखवली तर ते उपयोजन झालं. व्याकरणामध्ये सुद्धा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. उपयोजनामध्ये उदाहरण विद्यार्थी जर स्वतः देत असतील तर ते उपयोजन झालं. आता या नंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आता आपण पाहूया. ते आहे कौशल्य. तर कौशल्य म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय कौशल्य निर्माण होणे. कौशल्य प्रत्यक्ष प्रयोगाशी संबंधित, प्रयोग संपल्यावर ज्या गोष्टीच्या संबंधित रचनाबाबी तो काय करतो, रेखात्मक आकृत्या वगैरे काढतो, ते झालं कौशल्य. तर स्किल म्हणत असताना आपण काय करतोय बघा. स्किल म्हणत असताना, कौशल्य म्हणत असताना विद्यार्थ्यांचं जे अचूक रेखाटन वगैरे आहे. आता भूगोलामध्ये पण विविध रेखाटन तुम्हाला करावे लागतात.
जलचक्र असेल किंवा इतर काही देशांची माहिती असेल किंवा इतिहासामध्ये गड किल्ल्यांबद्दलचे माहिती असेल किंवा नाणी असतील, पुरातन काळातली नाणी, शिलालेख असतील, असं जे काही गोष्टी आहेत ते जर विद्यार्थ्यांना रेखाटता आले, तर त्याच्या आकृती काढता आली, तर ते कौशल्य स्किल त्याच्या अंगी आलं असं आपण म्हणू शकतो. किंवा साधं विज्ञानामध्ये जर विद्यार्थी प्रयोग करत असताना चुकांची दुरुस्ती करत असेल, तर ते सुद्धा स्किल आहे. तसेच प्रयोगाच्या साहित्य साधने स्वच्छ करतो, सुबक आकृती काढतो, बिनचूक माप घेतो, तसेच निरीक्षण आणि नोंदी अचूक ठेवतो. ह्यासारखे कौशल्य काय करावे लागतात, विद्यार्थ्यांमध्ये आणावे लागतात. तर हे कधी शक्य आहे, त्या आशयामध्ये जर एखादी आकृत्या येत असतील किंवा त्याच्यासारखी दुसरी माहिती विद्यार्थ्यांना सांगायची असेल किंवा त्यांच्याकडून काढून घ्यायची असेल, तर हे कौशल्य झालं. हे कौशल्य आणण्यासाठी हे उद्दिष्ट साध्यताकडं आपणाला लक्ष द्यावं लागतं. तर याचबरोबर अजून कौशल्यामध्ये विविध गोष्टी आपण पाहू शकतो, की प्रयोगानंतर त्याच्या संबंधित कौशल्य असेल, रचनात्मक कौशल्य असेल किंवा विद्यार्थी उपकरणात किरकोळ दुरुस्तीसुद्धा करतो, हे सुद्धा असू शकतं. म्हणजे हे स्पष्टीकरणं जे आहेत किंवा विद्यार्थी प्रतिकृती तयार करतो. आता प्रोजेक्ट बघा, प्रोजेक्ट काय फक्त विज्ञानाचेच आपण शाळेत विद्यार्थ्यांना सांगत नाही, प्रत्येक विषयाचे प्रोजेक्ट सांगतो. मग ते प्रोजेक्ट विद्यार्थी स्वतः करतात. तर ते त्यांनी करत असताना कशा पद्धतीनं त्यांचं रेखाटन आहे, कशा पद्धतींची कलासंगती आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या अंगी आलेलं कौशल्य आहे. तर हे जे उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट आपणाला काय करायची आहेत, आपल्या लेसन प्लॅनमध्ये लिहायची आहेत आणि या उद्दिष्टांबरोबरच त्याचे स्पष्टीकरणंसुद्धा येणं गरजेचं आहे. मला वाटतं हा एवढा भाग तुम्हाला या प्रॅक्टिकलसाठी सफिशियंट असा आहे. तर तुम्ही यातली माहिती घेऊन काय करायचं आहे, एका इयत्तेचं सुद्धा उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5वी त्या 10वीपर्यंतला एका आशय निवडायचा, त्या आशयाची उद्दिष्ट आणि स्पष्टीकरणं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही काय करा, तुमच्या विषयाशी संबंधित रेफरन्स बुक्स जे आहेत ग्रंथालयामध्ये उपलब्ध, ते तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला याची टोटल माहिती मिळते आणि ते कशा पद्धतीने लिहिले आहेत, कशा पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे, ते तुम्ही वाचा. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. एकूण तुम्ही हे जो व्हिडिओ आहे हा ऐकलात, पाहिलात आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या उद्दिष्ट स्पष्टीकरण लेसन प्लॅनमध्ये कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि येथेच थांबते. आपले सर्वांचे मी आभारी आहे.